ते पूर्ण प्रेक्षकांच्या पूर्ण तारापूर ग्रामाच्या नजरा टीव्हीवर असतील कारण की लाईव्ह सामना आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। पहिले 5 षटकं संतोष पाटील जोडले जातील मायक्रोफोनवर। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। आपण पाहताय दोन्ही तारापूरचे संघ आहेत। आज जर पाहिलं तर एकाच मैदानावर प्रॅक्टिस करतायत आणि एकमेकांविरुद्ध जर पाहिलं तर अनेक मॅच खेळताना आपल्याला तारापूर गावामध्ये पाहिलं। आज या मैदानावर आपण पाहणार आहोत पंचाळीचं हे मैदान आहे। वन मॅन शो आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिला चेंडू पडेल शाकीर मुलाचा, सोहेल या ठिकाणी आपल्याला पाहिलं पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने ऑन साइड रिजन मध्ये खेचायचा होता। स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूला मात्र चेंडू जाऊन इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आणि रन्स मात्र मिळणार नाही। पहिल्या चेंडूचा खेळ झालाय। आटॅपचा फटका आहे, इथे मात्र चांगला सजवलाय मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पहा बॉडी स्ट्रेच केले क्षेत्ररक्षकांनी आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय। चला नक्कीच ही स्पर्धा जर पाहिली तर ओके मंचावर आपण पाहताय रिच टू मनीचे प्रोप्रायटर रोशनजी सरांच्या या शुभ हस्ते आपण पहिली ही स्पर्धा आज गाजली जाते कारण की त्यांचा सपोर्ट खूप आहे या स्पर्धेसाठी। पण पहिला PBPL स्पर्धेमध्ये देखील सरांनी नक्कीच सहभाग घेतला होता आणि खूप चांगलं सपोर्ट आम्हाला लाभलं होतं। आज देखील तेच पाहायला मिळतंय, त्यांचा सपोर्ट या ठिकाणी पूर्ण पंचाळी गावाला लागलेला पाहायला मिळतंय। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। इथे पाहिलं जाईल दोन बॅटर सोहेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला फैजान। ही जोडी खास आहे तारापूर मधलं तर तारापूर रिफा 11 आणि तारापूर 11 ह्या दोन संघ। म्हणजे एकदा शाकीर मुल्ला एक चांगला गोलंदाज लेग कटर गोलंदाज इथे मात्र बाद नक्कीच डिक्लेअर झोन कडे गेलाय चेंडू। असं वाटलं होतं की चौकार जाईल की काय, थोडीशी घाई केली होती क्षेत्ररक्षकाने, चेंडू पकडता आला नाही आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे। धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत। सोहेल येईल नवीन बॅटर इथे पहा नक्कीच चेंडू जर पाहिला तर सुरेख रीतीने मांडी टेकतोय आणि चेंडू मारतोय ऑफसाइड रिजन मध्ये। सुरेख फटका पाहायला मिळाला। सिंगल रन्स इथे मात्र जोडला जाईल। या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल। आता मात्र 4 धावा आतापर्यंत। जसं आपण पाहताय इथून मात्र माहिती मिळते की विश स्पोर्ट्स या शॉप मधून आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आलेली आहे आणि अचिव्हर स्पोर्ट्स या शॉप मधून जर पाहिलं तर नक्कीच शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच मिथुन पागदरे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनिकेत राऊत आणि त्यांच्या समवेत नक्कीच विशाल वैद्य हे विश स्पोर्ट्सचे ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तारापूर कलंदर संघ आज मात्र इथे उतरलाय क्षेत्ररक्षणासाठी। आताच माहिती मिळते ती मात्र माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। इथे मात्र बा डिक्लेअर झोन कडे चेंडू गेलाय। शाकीर मुल्ला पहिली ओव्हर या ठिकाणी पाहिलं तर फेकण्यासाठी आला होता। खूप चांगले चेंडू यांनी फेकले, एक फक्त होता एक वाईट चेंडू, खराब चेंडू नक्कीच फेकला होता मात्र उर्वरित जे 6 चेंडू होते ते अप्रतिम। एकूण धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावा लागल्या जात आहेत 5 धावा। कोणताही इथे मात्र नुकसान झाले नाही फलंदाजाला। रिफा 11 संघ दोन्ही बॅटर सज्ज आहेत। या जवळ एक छोटीशी आई दोन ऐकूया आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये। यस सेफ येतोय नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज असेल गोलंदाजीसाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी। हो खूप चांगला चेंडू होता, इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केला असता तर वेगळं शैबाज आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी। चांगले क्षेत्ररक्षण। यस आपण पाहतायत रिच टू चिक नक्कीच आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन साहेब आमच्याकडून नक्कीच रजा घेत आहेत। खूप खूप धन्यवाद सर। नक्कीच आपण पाहतोय त्यांचं नक्कीच रजा घेत। खूप खूप धन्यवाद सर, आपण आपलं आगमन केलं, आपला मोबाईल वेळ काढून आला। एक बिजी शेड्यूल मध्ये खूपच एक उद्योगपती आहेत बिजी शेड्यूल मध्ये आलेत। खूप खूप धन्यवाद सर। नक्कीच नक्कीच रोशनजीने आपण पाहतोय जातात रिस्टो मनीचे प्रोप्रायटर ज्यांनी नक्कीच सुरेख सपोर्ट केलाय। पालघर बॉक्स प्रीमियर लीग आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून प्रेझेंट होती, त्याचं महाकाल चषक हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रेझेंट आहे।
खूप खूप धन्यवाद सर. आपण पाहतो आमच्यावर रजा घेतात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स सतीश पाटील. येस धन्यवाद युसुफ सय्यद आपल्याला पाहतं ते मात्र दर्शवलं जाय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूमध्ये दर्जेदार इथे मात्र क्षेत्ररक्षण शैबाज कडून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू पाहिला तर सिंगल रन्स काढलाय. पुढे एकदा सोहिल असेल इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. मात्र टॅप मध्ये इतका नक्की जोश नव्हता पाहायला मिळाला. पण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. देखील आता मात्र कट केला आळ्यात आणि पुण्याच्या एकदा खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र प्रयत्न करतायत दोन. नक्कीच सर्वे ग्रामपंचायत सरपंच पंचायत ग्रामपंचायत सरपंच सौ सुजाता पाटील मॅम यांचं आगमन झालं. वेलकम मॅम. आपलं हार्दिक स्वागत. तसंच त्यांच्या वतीने रवींद्र पाटील सर पारंपरिक ज्येष्ठ नागरिक यांचं सुद्धा वेलकम असेल. या सर वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. येऊन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. आपण पाहतो आज अतिथी बाबा खूप पाहुण्याची मांदी आली आहे. थोडंसं आपण थांबवतो संतोष. सॉरी परत एकदा बोलूया कमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरवर लागली जाते 8 धावा. सुरेख चेंडू होता इथे मात्र पहा ब्रेक करायचा होता मात्र पंच दर्शवतात येस लेग बाईकच्या रूपाने ही सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे चेंडू गेलाय. एका धावाने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच तारापूर कलंदर हा संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण की दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेफ पहिला गोलंदाज जर पाहिला तर शाकीर मुल्ला आला होता. खूप चांगलं यांनी गोलंदाजी केली आणि आता मात्र सेफ देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकून सूर्यरेखा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. फटका मारायचा होता ऑनसाइड रिजन मध्ये मात्र चेंडू फसला गेला आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू होतोय. धावसंख्या स्कोरवर 9 धावा. या ऐकूया उर्वी डीजेला. नक्कीच कोळी गीत घेतलं जात आहे कारण की पंचाळी गाव म्हटलं तर भरपूर प्रमाणावर कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वैती आणि कोळींचं नक्कीच समाज पाहायला मिळतोय पंचाळी गावामध्ये. इथे मात्र पाहतोय पाहिजे चेंडू शाकीर मुल्ला आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा खाली राहतोय. शोहेलला नक्कीच ही सरप्राईज डिलिव्हरी असेल कारण की चेंडू पडल्यानंतर इतका खाली राहिला की खेळताना कुठेतरी कठीण पाहायला मिळालं. पहिला चेंडू सुरेखरीतीने हाताळलाय. ते पहा बॅट प्रॉपरली टायमिंग लागत नाहीये तेच कारण बनतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत असं वाटतंय की तारापूर संघ आज जर पाहिलं तर तारापूर गावामधून प्रॅक्टिस करून आलाय ही मॅच खेळण्यासाठी. रोज तर नक्कीच तारापूरच्या विरोधात खेळत असतात तारापूर गावामध्ये. आज मात्र इथे पंचाळी गावामध्ये आलायत. पहा सुरेख गोलंदाजी करत सुरेख गोलंदाजी. विचार केला तर सोहेल या चांगल्या फलंदाजाला आतापर्यंत थांबवून ठेवलाय मोठे फटके मारण्यापासून. शाकीर पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. काय टर्न आहे. लेग कटर गोलंदाज इथे मात्र प्रॉपरली लेग कटर करतोय तो म्हणजे शाकीर मुल्ला. अप्रतिम. देखील चेंडू आता मात्र जागा बनवली. इथे मात्र पहा डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 12 धावा. अजूनही या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि धावसंख्या खूप कमी होत आहे कारण की आज संघाने जर पाहिलं तर सोहिलने काही जबरदस्त बॅटिंग केली होती त्या दिवसामध्ये आणि आज मात्र कुठेतरी कठीण वाटतंय त्याला. आता मात्र करारी प्रहार केलाय. हे पाहिजे होतं आणि ते मात्र
नक्कीच ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय आपल्याला. 3 षटक झाल्यानंतर शॉर्टली ड्रिंक्स ब्रेक असेल याची मात्र नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडून एक खेळाडू आतमध्ये येऊ शकतोय. नक्कीच पाहायला भेटत आदरणीय सन्माननीय सरकार 11 नावाने ओळखलं जातं. सरकार नावाने माजी उपसरपंच बेटेगाव ग्रामपंचायतीचा सध्याच्या घडीमध्ये सदस्य आहेत ग्रामपंचायत बेटेगाव आदरणीय सन्माननीय संदीप दादा घरत यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र आपण पाहतोय जो ड्रिंक्स ब्रेक होता तो मात्र कंप्लीट झालाय. इथून मात्र पलटवार जर पाहिलं तर करावं लागेल, कारण की 3 ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर खूप कमी, म्हणजेच 16 धावा. शेवटच्या चेंडूवर जो चौकार आला तो फायदेशीर आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहतोय संदीप सरांचं आगमन होताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावर, मुख्य मंचावर आपण पाहतोय. इथे मात्र सॉईल सुरेख फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र सैबाज खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना या आधी देखील आपण पाहिला सैबाजला. गोलंदाजी मार्कवर पाहिला तर गोलंदाज सज्ज झालाय. अरकम पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाज म्हणून अरकमला पाहिलं जातंय. इथून मात्र जर पाहिलं तर फैजान याला पाहावं लागेल, कारण की फैजानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारलाय. इथून जर आणखीन 2-3 चौकार मारतोय तर आपला संघ चांगल्या परिस्थितीमध्ये असेल, मात्र नाही. इथे सैबाज जाऊन देणार नाही मी चौकार, हे मात्र दर्शवताना जबरदस्त फील्ड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तारापूर 11 म्हणजेच तारापूर कलंदर या संघाकडून पाहायला मिळतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, तो म्हणजेच रिफा 11 तारापूर संघाला अजूनपर्यंत जर पाहिलं तर सोहिलची बॅट तडपलेली नाहीये, ही तडपडवावी लागेल. आता हा चेंडू पाहायला मिळतोय, हा ऍक्शन मध्ये वाईट चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आता मात्र टॅप केला चेंडूला, समोर आहेत. इथे मात्र पहा धावून आले होते, चांगल्या पद्धतीने मात्र रन्स जमवला गेला. या एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड लागली जाईल. आतापर्यंत 19 धावा. फटका तर सूर्य काय सरळ मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अरकम चेंडूवर आले, स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि अडवला जातोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत चौकार मारताना पाहायला मिळत नाहीये, तो म्हणजेच जर पाहिलं तर सोहेल, कारण सोहेलकडे खूप चांगले फटके आहेत. आज मात्र तारापूर कलंदर संघाविरुद्ध खेळताना कुठेतरी दगमगले जात आहेत आणि तेच पाहायला मिळत आहे. इथे मात्र रन्स कंप्लीट केले जाईल, एक्स्ट्रा रन्स मिळतोय. 1+1 अशा 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढेल, ते म्हणजेच 21 रन्स. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा, जिथे मात्र गतवर्षी आबासाहेब चषक आपण अनुभवलं होतं. खूप चांगलं दृश्य आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि ही चर्चा खूप पालघर जिल्ह्यामध्ये झाली होती. तेच मात्र यावेळी देखील होताना पाहायला मिळते. नोचा कॉल आहे पंचांकडून, पंच मात्र दर्शवत आहेत आणि डिक्लेअर झोन म्हणजे 1+1 अशा 2 धावा येतील. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. 2 संघादरम्यान, एका बाजूला नक्कीच मुरबे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला साई कृपा दिलवाडी संघ. संघर्ष मुरबे आणि साई कृपा दिलवाडी संघाला हा पहिला कॉल असेल. आपण तयारीत राहायचं आहे. परीक्षा पाहायला मिळत आहे. इथे मात्र रनांसाठी थोडंसं झगडावा लागेल, मोठे फटके मारावेच लागतील, कारण की आतापर्यंत स्कोर जर पाहिला शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र फिरून मारायचा प्रयत्न, वाईट चेंडू, आणखीन एक अवांतर धाव येताना चौकार येत नाही, मात्र एक्स्ट्राच्या रन्स येत आहेत. 24 धावा स्कोरबोर्डवर आहेत.
फटका तरी टॅपचा आहे, सजवलाय आणि सुरेख फटका. जर पाहिलं तर सोयीच्या बॅट मधून येतोय चौकार. धन्यवाद. नक्कीच. हा सर. दोन मिनिटं. नाही सामना सुरू करा. येतील तेव्हा आपण सामना थांबूया. सामना सुरू करा. नक्कीच पाहुणे येतील, आपण सामना थांबूया. सामना सुरू करा. त्यांचा कॉल नाही अजून. चला ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. संतोष कंटिन्यू. आतापर्यंत जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकामध्ये 28 धावा. इथे मात्र धावांसाठी थोडस झगडला जातोय संघ रिफा 11 तारापूर संघ. मात्र हे शेवटचे षटक असणार आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यस, इथे आपण 2 मिनिटं थांबवणार आहोत. 2 मिनिटं थांबवणार आहोत. नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला महाकाळ ग्रुपचे भक्त आदरणीय सन्माननीय भावेजी आकरे साहेब. भावेजी आकरे साहेब आगमन झाला. वेलकम सर. आपण पाहतो एक सुरेख व्यक्तिमत्व आतिशबाजी यांच्यामध्ये नक्कीच त्यांचं आगमन होतोय. महाकाळचे नक्कीच पाहायला भेटत भावेजी आकरे साहेब यांचं आगमन झालंय. महाकाळ भक्त ज्यांच्या रक्तामध्ये फक्त महाकाळ, ज्यांच्या मनामध्ये राहता महाकाळ, झोपताना फक्त त्यांच्या मुखामध्ये एकच नाव महाकाळ. महाकाळ म्हणजे ओम नमः शिवाय. आपण पाहतोय आमच्या वतीने आगमन झालंय. वेलकम. इथे मात्र आपण पाहिलं फटाक्यांची आतिषबाजी होते. मात्र रनांची आतिषबाजी करावी लागेल रिफा 11 तारापूर संघाला. कारण की शेवटचे जर पाहिलं तर शेवटचे षटक अजूनही मार्गावर आहे. ते मात्र चेंडू हे काय कळलं जाते. इथे मात्र वाईट चेंडू आहे. प्लस विकेट देखील आलाय. कारण की सोहेलला स्ट्राईक घ्यायची होती. हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच एक सन्मान असेल मुख्य व्यासपीठावर बाबाभाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सन्माननीय भावेश आकरे सर या. एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर भगवा फेटा आणि पुष्पगुच्छ, प्रेमाचे पुष्पगुच्छ पण देतोय. महाकाळचे भक्त पाहायला भेटतात. भावेशजी आकरे साहेबांचा हा सन्मान. लगेच कॅमेरामॅन हे चित्र आपण टिपायचे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहतो आपण. आज आपण बिझी आहोत थोडासा, कारण की पाहुण्याचं आगमन नक्कीच होतोय. त्यांचा सन्मान करणं हे आमचं नक्कीच कर्तव्य आहे. त्यामुळे या अजून एक सन्मानशील संदीप दादा घरत या. आपण पाहतो एक सुरेख व्यक्तिमत्व आणि भूमिपुत्र यांनी समिती सध्याच्याकडे बनवली आहे. आपण पाहतोय असं एक व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटच्या प्रती आणि प्रत्येक आपण पाहतो भूमिपुत्राला प्रेम करणारे असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. पेटेगाव ग्रामपंचायत सदस्य संदीपजी घरे सन्मान
अंकुश सर्व बोरेच्या शुभ हस्ते ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस येस येस. इथे मात्र पहा, मी म्हटलं होतं जसं फटाक्यांची आतिषबाजी झाली, आता मात्र रनांची देखील आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मी का स्ट्राईक घेतलंय तर मी हे चौकार मारण्यासाठी स्ट्राईक घेतले, हेच मात्र दर्शवतोय मिस्टर सोहिल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आतापर्यंत सोहिलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. नक्कीच एक वाईट चेंडू आला होता, आक्रमण करायचं आहे आणि ते आक्रमण कोणावर करायचं तर फरदीन या गोलंदाजावर. फरदीन मात्र आपण पाहतोय आतापर्यंतचे 3 चेंडू फेकून झाले, एक चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने म्हणजे वाईट चेंडू होता आणि तदनंतर 2 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाला. एकूण जर धावा पाहिल्या तर त्याच्या विरुद्ध 10 धावा आल्यात. आतापर्यंत पटका सुरेख आहे, आणखीन एक गॅप मध्ये शोधलाय चेंडू आणि आणखीन एक चौकार. ते मात्र पाहायला मिळेल 3 चौकार आले आहेत. हा देखील फटका चांगला आहे टॉपचा, मात्र सहबाज त्या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत सहबाजच्या हातामध्ये जे जे चेंडू आले ते मात्र रोखले गेले आहेत. इथे मात्र पाहतोय फरदीन कमबॅक करेल का. फटका तर आहे, कमबॅक करायचा आहे आणि तो कमबॅक कसा तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सोईलचं विकेट काढलं जात आहे आणि गडी बाद होतोय तो म्हणजे सोईल. नक्कीच विकेटचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये खूप सुरेख कामगिरी करणारा गोलंदाज म्हणजेच रोहन नाना, नक्कीच रोहन गावड यांचं नाव घेतलं जाईल. कारण विकेटची पहिली हॅट्रिक कोणी घेतली तर रोहन नाना या गोलंदाजाने आपल्याला बिरवाडी साईकता बिरवाडी उर्वी 11 संघाने पाहायला मिळाली. इथे मात्र शेवटचे चेंडू आहे, ते मात्र शेवटच्या चेंडूवर विकेट्स घेतला जाईल रनआउटच्या रूपाने. हे विकेट्स मिळतंय आणि धावसंख्या जर पाहिली स्कोर बघवर तर 41 धावा आणि 42 धावांचं पुढेच एकदा तेच लक्ष पाहायला मिळेल. एक मिनिट चला, 2 संघाचे कर्णधार आपण या. एका बाजूला संघर्ष मुरबे असेल, दुसऱ्या बाजूला साई कृपा देलवाडी संघ लगेचच यायचे. दोन्ही संघाचे कर्णधारांनी यस देलवाडीचा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद संतोषजी पाडेसकर. चला आपण यापुढे सामनाकडे. एका बाजूला संघर्ष मुरबे वैती बांधवचा संघ पाहायला भेटेल, दर्शक पाहायला भेटेल. कॅप्टन टी शर्ट आणायचे, सौरभ भोईर टी शर्ट आणायचे. तर एका बाजूला वैभव म्हणजे प्रेमाने बिल्ला ज्याला आपण सांगतो. आणि मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय भावेश आकरे सर, आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. महाकाळ भक्त या सर, भावेश आकरे सर या. आणि विनंती करेल संदीप दादा आपण सुद्धा यायचं प्लीज. आपण टी शर्ट आपल्या शुभ हस्ते वितरित करणार आहोत. भावेश सर या इकडे, संदीप दादा आपण सुद्धा या. वेलकम सर. सर आपण हे टी शर्ट द्यायचंय संघर्ष मुरबी संघाला. आणि आपण पाहतोय मितेश पाटील यांच्याकडून मा वैष्णोदेवी एंटरप्राइजेस रियांस सैनिक सौजन्य मितेश पाटील उमरोली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. तसं पाहिलं गेलं तर टी शर्ट दिले गेलं. मी विनंती करेल भावे सर आपल्या शुभाचा टॉस करायचा. दर्शक टॉस करून घ्या. संदीप यांच्या शुभस्ते चॉईस दिला जाईल. फर्स्ट ऑफ टॉस नाणेफेकीचा कॉल. खूपच महत्वपूर्ण सामना, जास्त आपण वेळ घेणार नाही आहोत. आणि कॉल असेल देलवाडी संघाचा. सर टॉस करा, कॉइन स्पिन करा. आपण पाहतोय भावेश ठाकरे साहेबांच्या शुभस्ते टॉस करा तर कॉइन स्पिन. टेलचा कॉल केला गेला आणि हेड टेल येतोय, माफ करा, काट आलाय. टॉस स्पिन झाला देलवाडी संघ. धन्यवाद सर, आपण विराजमान व्हा. वैभव जास्त वेळ घेणार नाहीये. सामना रंगतदार आहे, मुरबे संघ आहे. नंदिनी काय असेल क्षेत्ररक्षण जास्त वेळ नाहीये. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दर्शक, तुला सुद्धा चला बेस्ट ऑफ लक. अवळे या सामन्याकडे रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. वोट टू कमेंट्री बॉक्स. बॉल चॉईस करून घ्या.
धन्यवाद सतीश पाटील. आपण पाहिलं पहिल्या 3 इनिंग्स साठी पहिल्या इनिंग्स केली उत्कर्ष पाटील मॅडम त्यांचार. दुसऱ्या इनिंग्स मध्ये पाहिलं आपण एक दिग्गज कॉमेंटेटर दीपकजी संके. या पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं उमरळी भागामधला सुरेख आवाज मिस्टर संतोषजी पाटील, मी युसुफ सय्यद आलेल्या सगळ्या मान्यवरांचा तसं महिला मंडळाचा प्रेक्षकांचा खेळाडूंचा महाकाल चषक 2023 वन मॅन शो पंचाळी आयोजित रिस्ट्रोमनी प्रेझेन्स सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग. पहिला सामना पाहिला रंगतदार 43 धावाचा पाठलाग केला उर्वी 11 पुरस्कृत साई एकता बिरवाडी या संघाने आणि क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. आता एका बाजूला पाहतो आपण कलंदर तारापूर, तर एका बाजूला पाहायला भेटेल रिफा 11 तारापूर. बॅटर सुरेख आहे धावा बनवायच्या विजयासाठी, ते म्हणजेच 42 5 षटकांमध्ये 8ची सरासरी गाठायची. कोण सामना विजय होईल? तारापूर संघ बिलॉंग करतोय. कोणीही सामना जिंकला तारापूर संघ सुपर 4 मध्ये जाईल. आज तारापूर भागामध्ये जल्लोष असतील कारण की एक संघ सुपर 4 मध्ये जाणार आहे. यानंतर दिलवाडी साई कृपा दिलवाडी विरुद्ध संघर्ष मुरबे याचा सामना पाहायला भेटेल. रवींद्रजी पाटील यांचा सन्मान आपण पाहूया केला जाईल. नेहा मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रवींद्र सर या आपल्या छोट्या सन्मानाच्या मुख्य व्यासपीठ केला जाईल. नेहा मात्रे मैम या अपने शुभ हस्ते पर सम्मान करना। तो चलेंगे मैदान के अंदर इस वक्त ये बड़ा बैटल, एक तरफ रिफा 11 तारापुर तो एक तरफ टीम नजर आएगी तारापुर कलंदर। बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स। पहली ओवर लेकर आ रहे इस वक्त गेंदबाज सुभान, स्ट्राइक पर साकिर मुल्ला। पहली गेंद यहां पर खोद कर निकाला, टैप किया और गेंद बाउंड्री के बाहर एयर पर महाकाल चौका। इस वक्त हम चलेंगे म्यूजिकल सिस्टम की तरफ। धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया निकेत आंबेडकर, रोहन मात्रे, दीपक और पाटिल सर हमारे साथ जुड़े हुए हैं। बेहतरीन काम उनका आज के इस माध्यम से देखने को मिलता हुआ। दूसरी गेंद इसमें हल्के बल्ले से खेला, रन लेना चाहते हैं, यहाँ पर तेजी से रन दौड़ के पूरा किया गया। 2 गेंदे 5 यहां से बनाने हैं। 28 गेंदे और 37 रन की दरकार होगी। मुख्य मंचावर आपण पाहतायत पंचाली गावच्या सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करीन चेतना ठाकूर मॅडमला की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅडमचं म्हणजे सरपंच मॅडमचं इथे मात्र आपण पाहतोय भगवा पेठा जी शान आहे महाराष्ट्राची, आणि दुसऱ्या बाजूला तर पाहिलं तर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत करतोय। पण पाहायला मिळेल आपल्याला सरपंच मॅडम आहेत या ठिकाणी, आणि जर पाहिलं तर पूर्णपणे जर आज पंचाळीच्या महिला पाहिल्या तर रन रागिणी म्हणून आपण पाहतोय, कारण पहिल्या दिवसापासून त्यांची उपस्थिती आहे आणि पहिल्या दिवसापासून या पंचाळी गावाचा जर सपोर्ट जर पाहिला तर खूप चांगला सपोर्ट लाभला जातोय महिलांचा। इथे मात्र आपण पाहतोय जाऊया मॅच कडे जिथे मात्र क्रुशियल मॅच चालू आहे। चला प्लीज खेळाडू कक्ष आपण कर्टनवर पाय ठेवायचं नाही, खेळाडू कक्ष सेफ कर्टनवर पाय ठेवायचं नाही, कर्टनच्या मागे पाय ठेवा प्लीज, विनंती असेल सर्वांना। कर्टन आहे ते मात्र आपण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे त्यामुळे एक या स्पर्धेला शोभा येते, तर प्लीज विनंती करा। आगवणचे प्रेक्षक आहेत, कर्टन सोडून बसा थोडं। धन्यवाद संतोष पाटिल। चलिए मैदान के अंदर 2 गेंदे 5 इस वक्त स्ट्राइक पर निशान, हल्के बल्ले से खेला, विकेट कीपर काफी तेजी से गए मिस्टर जमाल, मगर वहां पर देखिए हम अक्षय है, अक्षय ने गेंद को फील्ड किया है, सिंगल बटोरा गया। पहली गेंद पर चौका, पिछली 2 गेंदे 2 सिंगल। ये बैटल बढ़िया है, एक तरफ रिफा 11 तारापुर तो एक तरफ तारापुर कलंदर। आरिफ मेमन और तनवीर सिद्दीकी साहब स्पॉन्सर टीम देख सकते हैं हम तारापुर कलंदर मैदान के अंदर खेलती हुई। एक तरफ 3 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। साकिर मुल्ला के लिए ब्रांड ऑफ तारापुर नजर आ रहा है, स्ट्राइक पर टैप किया गया, ऑफ साइड पर खिलाड़ी मौजूद है अक्षय, और बिंदी गेंद आती हुई। इस इनिंग की पहली गेंद बिंदी गेंद गेंदबाज की बात की जाए सुभान है गेंदबाजी पर, हल्के बल्ले से खेला। ये सूझबूझ भरी बल्लेबाजी है। इस वक्त देख सकते हैं हम एक सिंगल बटोरा जा रहा है। स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त 7 अंकों पर। आखिरी गेंद का खेल अभी भी आना बाकी होगा। साई मंडल यांना विनंती करतोय आपण या साई मंडल पूर्ण आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होताना। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे। जरूर साई मंडळ नीलाभाई सुर्वे
ऐसा पूर्ण मंडल वाले तो वेलकम अशिल नीलाभाई सुरवे, आइए आपका वेलकम होगा। और यहाँ पर क्या देखने को मिलता हुआ, गलतियां हुई है, नजर हटी, दुर्घटना घटी, एक जगह पर कहा चल रहा है। धन्यवाद मुरली म्यूजिकल ग्रुप, बहुत बहुत शुक्रिया। आज रोहन मात्रे काफी बिजी है, बढ़िया तरह से पैर पर अपने हाथों की जादू बिखेरे लकड़ियों के साथ माफ कीजिएगा रोहन मोहिर काफी मेहनत कर रहे हैं। आज उनके साथ निकेत अंबेडकर नजर आ रहे हैं। तो सर एमबी हम देख सकते हैं मां भवानी की तरफ से हमें जो कब्स मग स्पॉन्सर की गई, उनके पास एक और कला है, आईडी कार्ड्स जो बनाते हैं। बात की जाए आप कांटेक्ट कर सकते हैं मां भवानी से। धीरज गुप्ता हमारे साथ जुड़े हुए पार्टी नेटवर्क के माध्यम से टीम। आज हम देखेंगे मैन फ्रॉम बहाडोली, एक बेहतरीन व्यक्तिमत्व कपिल पाटिल हमारे साथ जुड़े हुए, कैमरामैन उनके साथ मोनित कुड़ू, मैन फ्रॉम बहाडोली। इस वक्त पूरी टीम काफी मेहनत ले रही है और खास करके मैं तारीफ करना चाहूंगा जिस तरह से भाभी शाकरे सर हमारे साथ पहुंचे हुए, अपना कीमती वक्त निकालकर थोड़े वक्त पहले हमारे साथ जुड़े हुए थे रिस्ट टू मनी के प्रोपराइटर मिस्टर रोशन जी जैन सर और भौतेश पाटिल सर हमारे साथ जुड़े हुए। चारों दिन हम देख सकते हैं, चारों रात भौतेश जी पाटिल सर ने अपना कीमती वक्त हमें दिया, रोहित जी पाटिल सर ने हमारा यहाँ पर कीमती वक्त दिया और पंचाली ग्राम पंचायत सदस्य मैम हमारे साथ जुड़ी हुई है, सरपंच मैम है और सदस्य मैम नैना माता से अभी जुड़ी हुई, सभी महिलाएं जुड़ी हुई है और रुकी हुई की मिसेज भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं हमारे मंच पर, उनका भी हम पहले से वेलकम करना चाहेंगे। तो चलेंगे मैदान के अंदर फिर से एक बार जमाल गेंदबाजी के लिए। टॉस बॉल अल्टी पल्टी गेंद इस वक्त डिक्लेयर जोन के लिए गलती। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली, स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त 13 अंक पर 13 फॉर नो लॉस, 42 42 रनों का लक्ष्य था। और बात के जमाल को यहां पर कमाल करना होगा, जमाल को यहां पर अपनी टीम के लिए कमाल करना होगा, विकेट चटकाने होंगे। जमाल अपनी टीम के लिए कमाल करेंगे क्या, जो दरकार है इस वक्त रिफाई 11 तारापुर को, यहां पर वो कर पाएंगे क्या। रोकना होगा साकिर के बल्ले को, साकिर का बल्ला जब बोलता है तो अच्छे अच्छे गेंदबाजों को पसीने छूट जाते हैं। मई का महीना चल रहा है, जरूर गर्मी पड़ रही है मगर रात के वक्त में पसीना निकाल सकते हैं साकिर। यहां पर जमाल ने कमाल किया था, बेहतरीन गेंद थी, अंपायर दर्शाएंगे लेग बाइस का कॉल, लेग बाइस की कॉल में एक रन ऐड होता हुआ स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त 14 अंकों पर 14 लगे स्कोर कार्ड पर। गेंदों की बात की जाए इस इनिंग में अभी तक 8 गेंदों का खेल समाप्त होता हुआ और थोड़ा चौका जरूर आया, पहली ओवर की पहली गेंद पर चौका आया था मगर थोड़ी सी जल्दबाजी की वहां पर खिलाड़ियों ने और खराब बैकअप था, 4 रन खामियाजा भुगतना पड़ा टीम रिफाई 11 तारापुर को। ये बढ़िया गेंद है, टैप किया गया यहां पर सूझबूझ बड़ी बल्लेबाजी, कहते हैं ना पुश करो और खुश रहो, इस तरह से बल्ले से गेंद को पुश किया और एक रन लेकर दोनों बल्लेबाज साइड रोटेट की और तारापुर कलंदर इस वक्त खुश होते हुए। 42 का लक्ष्य है, दोनों ही टीमें दोनों ही खिलाड़ी भली बात ही जानते हैं कौन सा खिलाड़ी किस तरह से खेलता है मैदान के अंदर। ये बढ़िया गेंद है, ये खूबसूरत गेंद है, ये बिंदी वाली गेंद है, ये साकिर मुल्ला को सरप्राइज करने वाली गेंद है। जमाल इस वक्त कमाल करने के मूड में है और इस वक्त गेंद को बिंदी डाली है, 4 गेंदें अभी तक डाली है, रन खर्च किए हैं 3, खूबसूरत गेंदबाजी। एक लेग बाइस का जरूर सिंगल उनके माध्यम से खर्च किया गया, खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं जमाल अपनी टीम के लिए। इस वक्त बड़ा शॉट खेलना चाहते वहां पर बाहरी किनारा, खिलाड़ी वहां पर मौजूद सेबू सेबा से गेंद को फील्ड करेंगे पेटनेम सेबू, चांद कौलारी कर देख सकते हैं हम टीम के कप्तान विकेट के पीछे। चांद की तारीफ करनी होगी, बहुत सालों से चंदा 11 टीम लेकर वो खेल रहे थे मगर इस वक्त 2 टीमें हो चुकी हैं, एक गली एक गांव की 2 टीमें आपस में बैठती हुई वन मैन शो पंचाली की इस पार्श्व भूमि पर। ये बढ़िया गेंद हल्के बल्ले से खेला है, क्या गेंदबाजी है, तालियां बंदी थी जमाल के लिए। मात्र 4 रन आए इस ओवर में, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर लगे हैं 16 बिना कोई विकेट गंवाए। इस वक्त उत्तर भारतीय के दिल की धड़कन
यहाँ पर लगाया गया, कहा जाए तो बहुत बढ़िया लग रहा है भैया। ऐसे गनवा लगाए हो तुम, इस तरह का गाना लगाया गया इस वक्त उत्तर भारतीय का, बहुत मजा आ गया इस वक्त। इस चार चांद में दिलवारी टीम के खिलाड़ी से गुजारिश करूंगा, दीपक प्लीज आप कर्टन के पीछे ले जाइए, वो प्लीज थोड़ा सा कॉपरेट कीजिए। दीपक सुधाकर, आप सुधा, ओके धन्यवाद। तो चलेंगे मैदान के अंदर, 2 ओवर्स 16 लगे हैं, आने वाली 18 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए। 26 मलिक गवंडी, मलिक की गेंद ऑप्शन के बाहर, अंपायर के दोनों हाथ खुलते हुए। बात की जाए, मलिक ने एक्सरसाइज करने का मौका दिया है अंपायर चिराग तेरे को। फुल टच बॉल यहां पर कारपेट वाले खेला, अपने आप को शौक दिया, फैजान वहां पर नजर आएंगे। कहते हैं ना कि मैदान की जो मिट्टी जो खुशबू देती है ना खिलाड़ियों को, दुनिया का कोई महंगा परफ्यूम नहीं दे सकता। हमारे बाजू में महिलाएं बैठी हुई हैं, उन्हें पता है परफ्यूम की कीमत क्या है, परफ्यूम की कीमत क्या उन्हें पता है। तो यहाँ पर वो परफ्यूम कि किसी भी खिलाड़ी को उस स्वाद दे सकते जो मैदान के अंदर मिट्टी देती है। फैजान ने वही मिट्टी अपने बदन पर लगाई है और 4 रन अपनी टीम के लिए बचाए हैं। टैप करना चाहते थे, गलतियां कर रहे हैं बल्लेबाज, लगातार गेंदों को बिंदी खेल रहे हैं। यहां पर रनों की बात की जाए, पहली गेंद वाइड डाली थी, उसके बाद बात की जाए एक गेंद बिंदी और एक गेंद पर सिंगल, रन लगे स्कोर कार्ड पर 18। आने वाली गेंदों की बात की जाए, गेंदें होंगी सभी तक इनिंग में 16 गेंदें, 16 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए 24 की दरकार, 42 का लक्ष्य रखा गया है इस मैच को जीतने के लिए। मैच बढ़िया होगा, जमाल ने कमाल किया है, पिछली ओवर में 4 रन खर्च किए थे, कमबैक करने वाला ओवर डाला था। इस वक्त मलिक गवंडी टुजुशान नमन वाला शॉट बढ़िया फॉरवर्ड में, यहां पर मौका बना था। कहते ना इस तरह के कैचेस लिए नहीं जाते, चिपके जाते हैं, मगर यहां पर कैच काफी तेज तर्रार शॉट खेला था। यहां पर गेंदबाज थोड़ा आगे आए थे, कैच को लपक नहीं पाए, मगर क्या बेहतरीन गेंदबाजी है। पहली ओवर जब समाप्त हुई थी ना, रन लगे थे स्कोर कार्ड पर 12 लगे थे, 12 रन थे। उसके बाद क्या कमबैक, क्या कहते हैं ना गेंदबाज के पास हमेशा मौका होता है कमबैक करने का, वो कमबैक करके दिखाया यहां पर गेंदबाजों ने। थोड़ी सी खराब फील्डिंग हुई थी, 4 रन एक्स्ट्रा आए थे ओवर थ्रो के रूप में, मगर गेंदबाजों ने कमबैक किया है। यहां पर लोहे के चने चबाने होंगे दोनों ही टीमों को इस मैच को जीतने के लिए। ओहो ये खराब गेंद, ये खराब गेंद। कहते हैं कि बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंद वहां गिरी जहां चूना कम था। इस तरह का वाइड बॉल, स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त 19 रनों पर, बिना कोई विकेट का बढ़िया पार्टनरशिप 19 रनों की। जरूर हमारे बीच जनाब आदरणीय सम्मान्य कृष्णा मात्रे सर, इनका आगमन होता हुआ। कृष्णा सर वेलकम, आगतम स्वागतम, दिल की गहराई से आपका स्वागत किया जाएगा। ये बढ़िया गेंद है, बढ़िया तरह से फ्लिक किया कलाई के सहारों से, डिब्बा कोर्स को लेकर गेंद को खेला डिक्लेयर जोन में, 1 रन के लिए स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त हम देख सकते 20, यहां से बनाने 22। गेंदों की बात की जाए, आने वाली गेंदें होंगी इस वक्त, आखिरी गेंद बाकी होगी, चिराग लास्ट बॉल का खेल बाकी होगा, 30वां ओवर प्रगति पथ पर है, लास्ट बॉल। ओके 2 गेंदें वाइट है धीरज, थोड़ा सा ध्यान दीजिएगा, ओके टेक्निकल प्रॉब्लम है, होती है, कहते हैं इंसान से ही गलतियां होती हैं, इंसान से गलतियां होती हैं, इंसान है गलतियों करने में, गलती करने में सीखना ये बढ़िया काम होता है। यहां पर खुद कर निकाला सोहेल, वहां पर है गलती कर रहे हैं सोहेल, मौका बना था, मौका बना था, फिर से एक बार मौका गवाया। कहते हैं ना जिंदगी है क्रिकेट का मैदान, आपको एक बार मौका देता है, उस मौके को आपको भुनाना चाहिए, उस मौके का आपको फायदा उठाना चाहिए। अगर वक्त चला गया तो वक्त लौट कर नहीं आता है, कहते हैं ना जुबान से निकली ये बात और गया हुआ वक्त वापस नहीं आता। तो यहां पर आपको ध्यान में रखना होगा, यहां पर मौके मिल रहे हैं, मौके को भुनाना होगा। साकिब मुल्ला को आपने जीवन दान दिया है और टैप किया गया इस वक्त साकिब मुल्ला के बल्ले से आता हुआ महाका चौका। बात की जाए 3 ओवर की समाप्ति के बाद लगे स्कोर कार्ड पर 24। तो चलेंगे मैदान के अंदर, ड्रिंक ब्रेक हुआ है, वक्त मिला है 3 मिनटों के बाद। हमारे साथ जुड़े हुए आज निकेत अंबेडकर, उंगलियों का जादू सोते ऑर्गन पर बेहतरीन से म्यूजिक बजा रहे हैं, उनके साथ जुड़े हुए मिस्टर रोहन बोहिर अपने हाथों से पैड खूबसूरत बजा रहे हैं। बात की जाए दीपक अंधेरे में उजाला दे रहे हैं, इस वक्त ड्रम बजा रहे हैं बेहतरीन। और बात की जाए इस वक्त
प्रशांत, प्रशांत के नाम में शांत है मगर उनकी लकड़ियां इस वक्त ड्रम को अशांत कर रही हैं। पाटिल सर की तारीफ करने की सीनियर है मगर क्या बेहतरीन बेस, काफी बेहतरीन बजा रहे, बहुत बहुत बढ़िया काम इस वक्त उर्वी म्यूजिकल ऑर्केस्ट्रा द्वारा। महिलाएं भी खुश हैं। बात कीजिए पंचाली की मैच होगी ना, वन मैच जो पंचाली, तो यहाँ पर हर एक महिला, हर एक शख्स, हर एक का पंचाली कर या आगमन कर नाचता हुआ जरूर नजर आएगा। उत्कृष्ट पाटिल आज एंजॉय है। इस वक्त 4 कमेंटेटर्स प्रतियोगिता में, एक ऐसी पहली पालघर तालुका प्रतियोगिता देख रहे हैं हम। पालघर बॉक्स प्रीमियर लीग होने के बाद ये ऐसी प्रतियोगिता जो ऑर्गेनाइजर है अंकुश भाई, उन्होंने 5 कमेंटेटर को बुलाया, बेहतरीन काम। इस वक्त मैदान के अंदर आने वाली 12 गेंदें बनाने, इस मैच को जीतने के लिए 18-9 की औसत से। कहते हैं ना कि जिंदगी और क्रिकेट संघर्ष आपको करना होता है, इसीलिए हम हमेशा कहते हैं। वाटर बॉय हम देख सकते हैं, प्रतीक बेहतरीन काम कर रहे हैं, उनके साथ छोटे मुन्ना गैंग बेहतरीन काम कर रही है, उनकी हम तारीफ करना चाहेंगे। और कहते हैं ना संघर्ष के बारे में 2 शब्द कहना चाहूंगा। कहते हैं ना कि इस वक्त संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है, संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है। आज सितारा चमकेगा किसका? महाकाल ट्रॉफी 2023 में जो टीम चॅम्पियन बनेगी उसका सितारा चमकेगा। येस, थँक्यू सो मच युसुफ सर, तुम्हाला नक्कीच 1 मिनिट थांबवीन. आपण पाहतोय कृष्णा म्हात्रे सर यांचं स्वागत मात्र करतील, ते म्हणजेच रवींद्र पाटील साहेब. कृष्णा म्हात्रे सरांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय यथोचित स्वागत सन्मान, महाराजाची शान, भगवा फेटा आणि या फुलांचा हा गुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय. याच फुलांप्रमाणे सुगंध देत राहा आणि वेलींप्रमाणे बहरत राहा हीच आई भवानीची प्रार्थना. कृष्णा म्हात्रेचं ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, एक चांगलं आणि धडाडीचं व्यक्तिमत्व. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया मिस्टर उत्कृष्ट पाटिल. चलेंगे मैदान के अंदर, गेंदबाज की बात करें जमाल आए हैं जिन्होंने 4 रन खर्च किए थे. स्ट्राइक पर जिशान दमाल वाला 2 सलामी बैटर मैदान के अंदर. पहली गेंद फ्लिक किया, फ्लिक का जलवा, यहां पर महाकाल चौका. यस म्यूजिकल ग्रुप यहां पर चौका आया है, समीकरण बदल चुका है. 12 गेंदे 18 की दरकार थी, यहां से बनाने 11 गेंदे 14 की दरकार है. रिक्वायर्ड रन की बात करें 7 ओवर प्रति ओवर बनाने हैं. करंट रन 8.84 का लगा हुआ स्ट्राइक रेट पर. यहां पर दिशा भटक चुके हैं. कहते हैं ना कि आप अगर तेज गति से गाड़ी चलाते हो तो दिशा सही रखनी चाहिए. अगर गाड़ी की दिशा तेज हो, गति गलत हो तो आपका एक्सीडेंट हो सकता है. यहां पर उस तरह गेंद डालेगी, वाइट बॉल. फिर से एक बार बैक टू बैक, ये प्रेशर है, ये दबाव है इस वक्त बड़े मैच का, क्योंकि तारापुर बनाम तारापुर मैच है. एक विकेट पर, एक पिच पर, एक गांव में खेलने वाले खिलाड़ी इस वक्त पंचाली के इस खूबसूरत सरजमी पर खेल रहे हैं. और यहां पर जिशान ने चौका लगाया, दबाव बनाया जमाल के ऊपर. आने वाली 11 गेंदे 12 की दरकार. साकिर मुल्ला थोड़े से निराश है, चौके उनके बल्ले से आए हैं, मगर जिशान दमन वाला 7 गेंदे 13 पर है. 7 गेंदे 13 पर, 12 गेंदे 12 पर साकिर मुल्ला. अंपायर थोड़ा सा चर्चा करें तो छोटे खिलाड़ी हम देख सकते हैं, वीर सौरभ भोई के नवाबजादे काफी एंजॉय कर रहे हैं. उनके ऊपर सभी की निगाह होगी, उनके साथ उनके भांजे भी नजर आ रहे हैं इस वक्त घूमते हुए. तो चलिए मैच शुरू होता हुआ. जमाल एक तरफ जिशान दमन वाला. तो शान यहां पर खामोशी काफी छाई हुई है, दर्शक काफी तादाद में है. और ये बढ़िया गेंद खुद कर निकाला है. एक सिंगल जरूरी है, बढ़िया कॉम्बिनेशन है, बढ़िया कैलकुलेशन है. उत्कर्ष पहली गेंद पर चौका आया, 2 गेंद एक्स्ट्रा डाली है, सिंगल एक रन स्ट्राइक रोटेट किया. यहां से 10 गेंदे 11 की दरकार. पहली 2 गेंदों में 7 आए हैं. साकिर मुल्ला ऑन स्ट्राइक, हल्के बल्ले से खेला. वहां पर सोहेल आए हैं. सोहेल के पास एक मौका था जिशान को आउट करने का, लॉन्ग स्ट्राइक पर जिशान काफी आगे आए थे, वहां पर फंबल किया था सोहेल ने. कहीं ना कहीं वो जो चौका आया ना, उस रनआउट छोड़ने के बाद आया, वो कहीं ना कहीं सोचेंगे मलिक और सोहेल, क्योंकि विकेट अगर मिलता तो इस ओवर की पहली गेंद में चौका नहीं आता. नया बल्लेबाज अनार या फिर शहबाज देखने को मिल सकता था. आज रब्बानी इस टीम में नजर आ रहे, पहले दिन खेलते हुए नजर नहीं आए थे. आज लेफ्ट हैंड बल्लेबाज, एक करारे बल्लेबाज है. यहां पर स्विच हिट किया गया, गेंद जाती है इस वक्त 30 जोन के लिए. 1 रन का इजाफा. एक रन काफी महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए. गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी इस वक्त 4. अभी तक रन खर्च किए गेंदबाज ने 9. 3 सिंगल, 2 वाइड,
एक चौका, रन लगे स्कोर का 33, यहां से बना रहे 9, आने वाले गेंदों का खेल बाकी होगा। 8 गेंदे 9 रन की दरकार, 8 गेंदे 9, इट बॉल 9 रन टू विन। आहा, ये बढ़िया गेंद, ये बढ़िया गेंद है, खूबसूरत गेंद है, अपील की जा रही है वहां पर बोल्ड के लिए, मगर चांद कोलारीकर काफी कॉन्फिडेंट थे, उत्साह ज्यादा था, विश्वास कम था। कहते ना विश्वास होना अच्छा, आत्मविश्वास थोड़ा ज्यादा होना तो कहीं ना कहीं इंसान डगमगा जाता है। यहाँ पर बढ़िया अंपायरिंग मिस्टर प्रदीप विश्वकर्मा, हम देख सकते हैं मुख्य अंपायर, स्कूलिंग अंपायर देख सकते हैं, डांसिंग अंपायर है चिराग तरे। आज आखिरी वक्त में उनका डांस देखने को मिलेगा हमें इस मैदान के अंदर। एक तरफ ऑफिशियल अंपायर समीर खान, ये बढ़िया गेंद है, इस वक्त काले के साथ से खेल दिया। ओवर की बात की जाए तो ओवर समाप्त होते हुई रनों की बात किया, रन लग चुके उसके ऊपर 34, आने वाली 6 गेंदे बनाने 8, 6 गेंदे 8, मराठी में कहते ना कि पाहतो वाट कोण लागल कोणाची वाट, 6 चेंडू 8 धावांची गरज। यस म्युझिकल ग्रुप हॅलो म्हणजे एक फरमाईश आहे तुम्हाला, फक्त एकविरा आई तुझी ओटी भरीनं खळणार आहे, कारण हा तुमचा वैदिक समाज मांडला की निश्चितच एकविरा आईला मांडणारा, फक्त जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा एकविरा आई तुझी भरीनं ओटी खळणार आहे, हे गीत फक्त घ्या बस, हे का म्हणजे ऑफर आहे आमच्या समालोचनात तुमच्यावर, कारण ते नक्कीच दीपक सर तुमची चॉईस पूर्ण केली जाईल। आई चरणी आपण हा गीत पेश करणार आहोत। सगळ्याची माय एकविरा आई जी डोंगरावर आहे, परंतु सगळ्यांना एकमेव एक नजरेने पाहते, सगळ्यांच्यावर आपला आशीर्वाद ठेवते, चला नक्कीच सॉन्ग लागते। परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 गेंदे 8 रन की दरकार, गेंदबाज सोहेल शेख, ये जोड़ी काफी महत्वपूर्ण है, बैटर बढ़िया होगा, हल्के बल्ले से घेरा, नो बॉल, खराब गेंदबाजी, खराब गेंदबाजी, कहते हैं ना बंधने होती हैं, बंधने होती है। इस वक्त 20-22 यार्ड की इस मैदान के अंदर, छोटा मैदान है मगर काफी बड़े पैमाने पर खेला जा रहा है पालघर तालुका में। हर एक प्रतियोगिता की बात की जाए तो कैश प्राइस 50,000 रुपए, और यहाँ पर ये जो बंधने हैं ना, आप विकेट के पीछे जो लाइन है वहां से अगर आप गेंद डालेंगे अंपायर आपको पनिश करेंगे। बल्लेबाज जब बल्लेबाजी करता है 2 लाइनें हैं, एक आउटलाइन एक डेडलाइन, आउटलाइन तो ठीक है, डेडलाइन पर आपका पैर गिरता है, चौका भी आएगा तो आपको गेंद बिंदी दी जाएगी। यहां पर सोहेल ने गलती की है और इस वक्त गेंदबाज को बदला गया है, गेंदबाज को बदला गया है, इस वक्त लाला को बुलाया गया है। लाला एक अनुभवी गेंदबाज, ओहो 6 गेंदे 6 रन की दरकार, समीकरण बदल चुका है, बॉल टू रन इक्वेशन, 6 बॉल टू 6 रन टू विन, 6 चेंडू 6 धावांची गरज। 6 రన్స్ టు విన్ तमिल பேசுறா உத்கர்ஷ நல்லா இருக்க टूर्नामेंट मंच पंचाल विलेजा तमिल लैंग्वेज जरूर थी यहाँ पर हम समझ सकते। तो चलिए मैदान के अंदर हल्के बल्ले से खेला, विकेट पर अच्छी की सिंगल, रनों को चुरा लिया, कहते ना आंखों ही आंखों में इशारा करना और किसी का दिल चुरा लेना, दीपक सर का ये डायलॉग है। उस तरह से दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा किया और रन चुरा लिया। 5 गेंदे 5 रन की दरकार, सलामी बल्लेबाज मैदान के अंदर, एक बढ़िया पार्टनरशिप लगती हुई। साकिर का बल्ला, माशाअल्लाह।